शस्त्र देशात हाती धरावे, चितावे रिसुलारणी वामरावे. तुझ्या रक्षणातूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव भाऊ. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे गुरु होते श्री समर्थ रामदास स्वामी. या गुरुना आपल्या शिष्याचा म्हणजे शिवबाच्या कर्तृत्वाचा फार मोठा अभिमान होता. त्यांनी शिवरायांना नेहमीच यथोचित मार्गदर्शनही केलं. शिष्यही तितकाच थोर. आपल्या गुरुचा शब्द शिवरायांनी कधीच खाली पडू दिला नाही. गुरुनं धार्मिक जागृतीचं कार्य केलं तर शिष्यानं गुलामगिरीच्या जड शृंखला तोडून महान कामगिरी केली. समर्थ आणि शिवबा ही गुरु शिष्यांची जोडी खरोखरच अपूर्वच म्हटली पाहिजे. महान कार्याला आरंभ करताना शिवराय नेहमी समर्थांच्या चरणांना स्पर्श करीत आणि समर्थ आशीर्वाद देऊन शिवरायांना कार्य प्रवृत्त करीत. शिवराय अनेक वेळा म्हणत, महाराज, माझ्याकडून काहीतरी सेवा घ्यावी. रघुवीर समर्थ, तुझा स्वराज्याचा उपयोग ही आमची सेवा झाली. रघुवीर समर्थ. एकदा दुपारच्या वेळेस रामदास स्वामी आपल्या शिष्यांसह भिक्षा मागत मागत राजवाड्यात आले. आपल्या खड्या स्वरात उद्गारले, जय शिवाजी राजांनी त्यांच्या झोळीत एक चिठ्ठी टाकली आणि आदरपूर्वक वंदन करून ते उभे राहिले. महाराज, आपण झोळी पुढे केली आणि त्यात मी भिक्षा घातली. अरे, ती चिठ्ठी वाचवा. आजपर्यंत जेवढे राज्य मी मिळवले ते सर्व स्वामींस अर्पण असो. आपल्या जवळ राहून आपली सेवा करणार. शिवा, तू हे राज्य चांगल्या रीतीनं सांभाळण्यातच आपली सेवा आहे. स्वराज्य नुसते मिळून चालणार नाही, त्याचा नीट सांभाळ प्रजेला सर्वोपरी सुख लाभेल असा कारभार होणे आवश्यक आहे. क्षत्रियांनी पराक्रम करून राज्याला बळकटी आणावी आणि सच्चील ब्राह्मणांनी तपस सामर्थ्याच्या जोरावर राज्याचं आणि राजाचं हित सतत आपली आज्ञा मला मान्य आहे, पण माझी एक विनंती आपण मान्य करावी. आपल्या पादुका मला द्याव्यात आणि स्वामित्वाची खूण म्हणून मराठी राज्याचे निशाण भगव्या रंगाचे ठेवण्यास अनुमती द्यावी. स्वामींनी या दोन्ही गोष्टीस मान्यता दिली. शिवाजी महाराजांना अपार आनंद झाला आणि या वेळेपासूनच मराठ्यांचा झेंडा भगव्या रंगाचा झाला.